निर्णयामध्ये कुठलाही बदल होणार नाही. चला, संघासाठी पहिलेच षटक घेऊन आलेले आहेत सागर नवार. चला, सागर नवार यांचा पुढील पहिला चेंडू आणि आउटर कडा घेऊन थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एक धावेने आपलं वैयक्तिक आणि संगीत खातं उघडलेलं आहे शेखर गवडा यांनी आणि धावसंख्या सरसावते 3-1. नाणेफेकीचा टोल जिंकलाय. SK बॉयज आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आणि आमंत्रित केलेला ते गावदेवी या संघात फलंदाजीसाठी. प्रथम फलंदाजी करत असताना SK बॉयज या संघाने पहिल्या सामन्यामध्ये 68 धावांचा डोंगर उभा केला होता आणि त्या समोरच असलेला संघ गावदेवी यांनी देखील 58 धावांचा डोंगर रचला होता आणि ते दोन संघ आता उपांत्यपूर्व फेरीमध्ये सामना खेळत असताना आजच्या दिवसातील प्रमुख स्पर्धेतील हा तिसरा सामना. माझी विनंती असेल पंचांना, वारंवार मी विनंती करतोय, त्वरा करायची आहे, लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. निर्धारित वेळेमध्ये षटकं टाकण्यासाठी बंधनकारक ठेवायचं आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न खोदून काढला होता. चेंडू एक धाव काढण्यात यश आलेल्या धावसंख्येपुढे सरसावते ती 3. शिखर गौडा आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत विशाल पाटील. शंभरवर खेळण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू नवार यांच्या माध्यमातून आणि अतिशय दुर्मिळ असा निर्धाव चेंडू. नवार यांच्या माध्यमातून आलेल्या 4 चेंडूंवर तब्बल 3 धावा झालेल्या आहेत. एकही गडी बाद करण्यात अजूनपर्यंत यश आलेलं नाही आहे. SK बॉयज संघात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेकीचा टोल जिंकून आणि तो कुठेतरी यशस्वी होताना दिसत आहे. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट एजंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 2 धावा काढण्याचा प्रयत्न असणार आहे आणि 2 यशस्वी धावा. धावसंख्या पुढे सरसावते ती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. चला, पुढील चेंडू नवार यांचा. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. 1 धाव काढण्याचा प्रयत्न. शेखर गौडा चतुर चाणाक्ष आणि 2 धावा. बघा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 43 वर्षाचा एक उंच पुरा ध्येय यष्टीचा असा खेळाडू आणि चपळाई बघा, रनिंग बिटवीन द विकेट बघा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3-7. चला, सामना सुरू करायचा आहे पटापट. आणि आता संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं कमलेश. मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू कमलेश. रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बिफोरची अपील करण्यात येते. पंचांकडनं निर्णय फेटाळला जातो. लेग बाईज या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पुढे सरसावतो ती 3-8. बघा, चेंडू लागलाय काय बघायचंय. जरा पाणी घेऊन जायचंय. गावदेवी संघ पाणी घेऊन जायचंय लवकरात लवकर.
ग्रुप में रहना तो मांगता है ये लोग को अभी थोड़ी ना लगेगा बैटिंग के टाइम लगेगा इतना दिखता था उधर से बोल रहा यार दिखेगा भाई दोन या धावसंख्येने धावसंख्येपुढे सरसावते ती बिनबाद. दहा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कमलेशांच्या माध्यमातून राईट अप ओव्हर द विकेट सामना करेल विशाल पाटील आणि सुरेख असा फटका बघूया. सोनू विश्वकर्मा चेंडूवर आहेत. दुसरी धाव पूर्ण करण्यात यश आलेलं आहे आणि 3 धावा काढण्यात यश आलेले आहे. बघा शेखर गौडा जरा सीमारेषेवर तैनात. गावदेवी संघ सीमारेषेच्या बाहेर बसायचा आहे. गावदेवी संघ सगळे लहान खेळाडू देखील बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे बाजूवाल्या लड़के लोक भी हटा दे जरा प्लीज. आताच्या 3 धावा आलेल्या धावसंख्या पुढे सरसावते ती बिनबाद 13 आणि शेखर गौडा पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि गडी बाद झालेले आहेत. झेलबाद म्हणून घोषित केलेला आणि हा मोठा धक्का लागलेला आहे शेखर गौडा यांच्या माध्यमातून. कुठला फलंदाज जाणार? भाई कॉट भी एंड है सौरभ ने क्या किया सौरभ शुक्ला यांच्या माध्यमातून झेलबाद झालेल्या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि गोलंदाज आहेत बॉलर कमलेश कमलेश. बघा एक अष्टपैलू खेळाडू आज 45 धावांची वैयक्तिक खेळी केली होती आणि सुरेख अशी गोलंदाजी केली होती 2 षटकांमध्ये शिवान स्पोर्ट्स या संघासमोर. आणि आता देखील त्याची चमक दाखवत असताना हा खेळाडू कमलेश आणि आता रुपेश पेवेकर संघाची मारा सांभाळण्यासाठी रुपेश पेवेकर चला सामना सुरू करायचा आहे. रुपेश पेवेकर संघासाठी प्रथमच 3 नंबरवर खेळत असताना आपल्याला आपण पाहतोय रुपेश पेवेकर. कमलेशांचा पुढील चेंडू विकेट बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंट कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव काढलेले दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का आणि डॅनी अतिशय सुरेख चाणाक्ष असा खेळाडू डीप पॉइंट रिजन मध्ये आणि त्याच्याकडून एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे रुपेश पेवेकर. वैयक्तिक खातं उघडलेलं आहे यांनी आणि विशाल पाटील 14 गडी बाद आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. सुरेख इनसाइड आउट मारलेला आहे. बघूया चेंडू सीमा रेषा पार चौकार. फ्री हिट असणार आहे याची बॅट्समॅनने नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली ती 19. बघा एक चांगलं षटक मार्गस्थ होतं. एक नोट अवांतरचा चेंडू आला त्याच्यावर चौकार लगावलाय. सुरेख पुन्हा कव्हर रिजन मध्ये गचाळ असं क्षेत्ररक्षण बघूया 2 धावा मिळतात का. एका धावेवरच संतुष्टी मानावी लागेल आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20. एक गडी बाद 20.
संतोष पाटील आलेले आहेत, लेफ्ट आर्मर आहे. विशाल वैयक्तिक 15 धावांवर खेळत आहेत. बघा हे दोन्ही पाटील बंधू आपल्या संघासाठी सर्वस्व पणाला लावत असताना आपण इथे पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिवर्स या पद्धतीने खेळलेला आहे. बघूया चेंडू सीमारेषा पार चौकार. क्या बात है. गोलंदाजाकडे बघून मला एकच मन म्हणावे वाटते, याच्यासाठी केला होता का अट्टहास. आणि पुढील सुरेख असा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न पण फ्लाईटवर बीट केलेला आहे. आणि एक धाव काढण्यात यश आलेलं आहे ते म्हणजे वैभव विशाल पाटील यांना लेग बाईज या माध्यमातून धावसंख्या दुरुस्त धावसंख्येच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावते ती. एक गडी बाद 25. तिसरं षटक मार्गस्थ आहे पाटील यांच्या माध्यमातून. संतोष पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल रुपेश पेवेकर. सुरेख असा फटका आणि गडी बाद. पुन्हा एकदा गावदेवी संघाची मदार त्यांच्या खांद्यावर आहे. आणि असे दोन्ही बंधू वैभव पाटील आणि विशाल पाटील वैयक्तिक 19 धावांवर खेळत आहेत. आणि आता वैभव पाटील प्रथमच स्ट्राईक घेत असताना उपांत्यपूर्व फेरीच्या या तिसऱ्या सामन्यामध्ये बघूया काहीतरी आक्रमक असं खेळ खेळावे लागेल, कारण एसके बॉईज या संघाने या स्पर्धेतील धावांचा उच्चांक गाठला होता 68 धावा. बघा वैयक्तिक धावांचा उच्चांक देखील याच संघातील खेळाडूच्या नावावर आहे, तो म्हणजे कमलेश. आणि सांघिक धावसंख्येचा उच्चांक देखील याच संघाकडे आहे, तो म्हणजे 68 धावा केल्या होत्या त्यांनी एसके बॉईज. एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू पाटील मॅन फ्रॉम वाकोला सांता क्रूज. आता त्यांनी रनिंग कमी केली. अरे आई धावाडा उतर तू तर. चला वैभव पाटील सामना करतील संतोष पाटील. पॉइंट रिजनला आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन मध्ये क्रिस्टीन यांच्या माध्यमातून. चला चांगलं कमबॅक करताना आपण बघतोय संतोष पाटील यांना. ठेवून गेलेले काय माहिती धावसंख्या स्थिरावली 25 या धावसंख्येवर. पण काय माहिती काल ठेवलेलं खोदून काढलेला चेंडू एक धाव काढण्याचा प्रयत्न गचाळ क्षेत्ररक्षण क्रिस्टीन यांच्या माध्यमातून, कारण धावचित करण्याची नामी संधी आली होती. मागच्या चेंडूवर एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण झालं होतं त्यांच्या माध्यमातून. आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26. 6 धावा खर्चलेल्या आहेत आणि एक अतिरिक्त लेग पाहिजे माध्यमातून तब्बल 7 धावा आलेल्या त्या षटकामध्ये. एकूण 6 धावा आलेल्या त्यामध्ये एक लेग पाहिजे. पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर चांगलं कमबॅक करताना आपल्याला दिसतोय संतोष पाटील यांच्या माध्यमातून आपल्या संघ एसके लेव्हन. आणि धावसंख्या झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26. धावसंख्या झालेली आहे. 2 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काहीसा आक्रमक पवित्रा अवलंबावा लागेल. वैभव पाटील आणि यांना विशाल पाटील वैयक्तिक 19 धावसंख्येवर आणि वैभव पाटील यांनी आत्ताच आपलं खातं उघडलेलं आहे. आणि आता संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं विपुल देसाई.
भाऊ किती रन झाले रन चला सुरेख अशी सुरुवात झालेली आहे स्पर्धेला आजच्या दिवसातील आजच्या सत्रातील उपांत्यपूर्व फेरीतील हा तिसरा सामना. सुरेख लफेट करण्याचा प्रयत्न वैयक्तिक 19 धावांवर खेळत आहेत विशाल पाटील. त्यांच्या बॅटवर काही चेंडू आलेला नाहीये. धावसंख्या स्थिरावते ती 27 या धावसंख्येवर. चतुर्चनाचा गोलंदाज आहे आमचे मित्र कुणाल लांगी यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी सूचना आहेत. एक अंडर रेटेड गोलंदाज आहे हा. एक चांगला संघाकडून आता परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळालेली आहे आणि सुंदर लॉफ्टेड कट बघूया चेंडू सीमा रेषा पार. पंचांनी निर्णय काय दिलाय चौका. सर्वस्व पणाला लावताना बघितलं तुला एक चांगली कामगिरी उत्तम कामगिरी करत असताना या आपल्या संघासाठी नदीच्या माध्यमातून विशाल पाटील म्हटलं कॅमेरावर बघतोय एकदा चांगला चेंडू चांगल्या चेंडूला सन्मान दिलेला आहे. एक चांगल्या स्लोअर पद्धतीने खेळलेला 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बघा याच जोडीने मग मॅच चालू करून दिली होती. धावसंख्येचा डोंगर उभारला होता आणि ती जोडी आता पुन्हा एकदा संघाला कमबॅक करून देत असताना धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 30 ला पण घेतला का 30 चौथा षटक मार्गस्थ आहे. 30 पण आहे काय सांगतो जरा माझी विनंती आहे गावकरी संघाला कृपया सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. आपण आणि आपले सहकारी बाहेर बसायचं आहे. या झाडाला टेकून जे बसतात ते सीमारेषेच्या आतमध्ये आहेत. उगाचच म्हणून पेनल्टी आली तर त्याच्यामध्ये त्या निर्णयामध्ये कुठलाच बदल होणार नाही. या स्पर्धेची सर्वेसेवा मुंबई विद्यापीठ क्रीडामध्ये आगमन झालेलं आहे. आम्ही सर्व पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्येपुढे सरसावते ती 2 गडी बाद 34. आपल्याला या त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अथक प्रयत्नातून या सुंदर सुरेख एक चांगल्या यानंतरचा सामना जो आहे TMR वर्सेस कुचिगुरू पंचांनी निर्णय एकदा पुन्हा सांगायचा आहे. पंचांनी निर्णय सांगायचा वाईट आहे. धावसंख्या पुढे सरसावते ती 35. बघा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या सुंदर सुरेख मैदानावर खेळण्याचा आस्वाद घेता येतोय आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा फुललेली आहे ते आमचे युवा नेतृत्व गीतेश विनायक राऊत यांचं इथे आगमन. सन्मान आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा फुललेली आहे असे आमचे युवा नेतृत्व गीतेशजी राऊत यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल होणार आहे. आणि मी विनंती करेन दत्ता मंदिरचा राजा विरुद्ध कलिना बॉईज या दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35. और स्टार प्रॅक्टिस करायची रे आपण. क्रिकेट विकेट आपलं काम भाई बॉलर कमलेश झोपून तर बघतोय म्हणणार वैभव पाटील मॅन फ्रॉम गावदेवी वाकोला चौकार लगावलेला आहे. सुरेख असा पटका आणि धावसंख्या पुढे सर शेवटचं षटक आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. काहीतरी भूमिका घ्यावी लागेल आणि नो बॉल आहे का नो बॉल. बघा कमलेश हिरो आता काय करतोय
कसला नो काढलाय पंच लाईनचा ओके एकूण 5 धावांची भर झालेली आहे 40 धावसंख्या झालेली आहे अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बघूया पंचांनी लवकरात जर कुठलाही वेळ नाही घालवायचा जो पंचांनी सूचना दिल्या त्याचं पालन करायचं आहे कुठलाही आर्ग्युमेंट करायचं नाही जो पंचांनी निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायची नाही अजूनही आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत दत्तबंदरचा राजा विरुद्ध कलिंगा बॉईज मी दोन्ही संघ नायकांना विनंती करतो नाणेफेकीचा कौल आपले मान्यवर आपले युवा नेतृत्व गीतेजी विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे लवकरात लवकर कौल करण्यासाठी यायचंय डीएमआर विरुद्ध कलिंगा बॉईज फ्री हिट आहे बिल्डिंग चेंज करू शकत नाही नाहीतर तो फ्री हिट कायम ठेवला जाईल आपण युट्यूबच्या माध्यमातून सर्व क्षेत्ररक्षकांवर नजर ठेवून आहोत त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा गैरव्यवहार होणार नाही गैरप्रकार घडणार नाही याची नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट एक धाव पूर्ण झालेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे वैभव पाटील मॅन फ्रॉम गावदेवी वाकोला बघा आपलं अतिशय उत्कंठ मानून सुरेख असा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बघूया एक धाव झालेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे संतोष पाटील यांच्याकडून फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या धावसंख्या पुढे सरसावते 43 3 गडी बाद 43 झालेले आहेत पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट कमलेश नायकदाला 4-1 डिलिव्हरीचा चेंडू एक धाव पूर्ण झालेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का वैभव पाटील यांनी थांबवून ठेवलेलं आहे एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे या दोन्ही संघांकडे एका धावेवरच संतुष्टी मानावी लागेल धावसंख्या पुढे सरसावते ती 3 गडी बाद 44 कमलेश यांचा पुढील चेंडू सामना करेल वैभव पाटील मॅन फ्रॉम गावदेवी वाकोला चेंडू सीमा रेषा पार चौकार खात कसा खेळाडू आहे 360 डिग्री खेळणारा खेळाडू आहे चौकर फटकेबाजी करणारा खेळाडू आहे वैभव पाटील धावसंख्या पुढे सरसावते ती 3 गडी बाद 48 पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच केलेला आहे पॉइंट रिजन मध्ये एक धाव पूर्ण झालेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करणार नाही आहेत आणि धावसंख्या 49 झालेली आहे 3 गडी बाद वैभव पाटील सकाळपासून ते म्हणजे वैभव पाटील खेळाडू आहे कोणत्या दर्जाचा खेळाडू आहे 2022 मध्ये आपली छाप सोडणार एकदा वैभव पाटील पुन्हा एकदा तयार लॉफ्टेड चेंडू आणि सॅक्रिफाईस केलेल्या विकेट हरकत नाही वैभव पाटील स्ट्राईकला आलेले आहेत आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे 5 षटकांमध्ये ते एसके बॉईज या संघासमोर गावदेवी 303 या संघाने प्रशांत मी काय बोलतो अरे प्रशांत को बोला तुम लोग गुस्सा आता है डीएमआर संघ विरुद्ध कलिंगा बॉईज
DMR विरुद्ध कलिना बॉईज नाणेफेकीचा कौल होणार आहे तर आमच्या आमचे युवा नेतृत्व गीतेजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल होणार आहे. मी विनंती करतो DMR संघ शेवटची पुकार DMR. चला आलेले आहेत DMR संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. मी विनंती करेन गीतेजी राऊत साहेब यांना की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पहिले बॉल बोल फिरतो चला नाणेफेकीचा कौल होत आहे. जरा कॅमेराकडे लक्ष द्यायचंय. आपले युवा नेतृत्व गीतेजी राऊत यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल पार पडलेला. आम्हाला निर्णय कळवायचा आहे. नाणेफेकीचा कौल कोण जिंकलाय? DMR. यानी निर्णय कळवायचा आहे DMR. अरे बाबा क्षेत्र लक्षण DMR का फील्डर आ रहा है ना, उसको पूछना लक्षण कर बैटिंग कैसी कर रहा है. अरे मैं अभी तुला सांगतो ना. सोडणार आहे मॅच बघायला आलोय. मुंबई इंडियन्सची मॅच बघायला आलोय. DMR निर्णय कळवलेला आहे का? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे दत्त मंदिरचा राजा या संघाने आणि आमंत्रित केलेल्या कलिंगा बॉईज या संघाला फलंदाजीसाठी. मी विनंती करेन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सदून घ्यायचे. दोन्ही फलंदाजांना विनंती आहे की बॉईज उपस्थित राहिल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार. बघा एक चांगल्या पद्धतीने इथे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचं नियोजन आयोजन एक चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याला तुमची संपूर्ण साथ लाभावी अशी आमच्याकडून आपल्याकडे अपेक्षा आहे आणि आपण त्याला चांगला प्रतिसाद देतो. त्यामध्ये आम्ही आपले पुनश्च आभार व्यक्त करून प्रकट करतो. आणि सलामीवीर जोडी पुन्हा एकदा प्रिस्टीन आणि कमलेश. मागच्या सामन्याचा हिरो सामनावीर वैयक्तिक 45 धावा त्यांनी केल्या होत्या या स्पर्धेमध्ये. तो म्हणजे कमलेश आणि चांगली गडी बाद देखील केलेली आहे. कमलेश यांनी चांगलं षटक हाताळलेलं आहे आणि स्ट्राईकला आहेत प्रिस्टीन. मेरे को बता नाइट क्या है आज के बैच में मेरा को भेजना सामनावीरचा पारितोषिक आम्ही अब्बास घ्या ना हितेश राऊत यांच्या हस्ते आणि या सामन्यामध्ये बालवाडी वर्सेस सूर्योदय क्रीडा मंडळ यांच्यामधील जो सामना होता या सामन्यामध्ये 45 धावांची खेळी करणारा फलंदाज मुकेश परब आपल्या वैयक्तिक 41 धावा केल्या होत्या 45 प्लसच्या सामन्यामध्ये आणि सामनावीराचा पारितोषिक पटकावलेला एक चांगलं टी शर्ट सामनावीराचा पारितोषिक म्हणून स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे. पहिल्या चेंडूवर चेंडू कट केलेला आहे. एक धाव काढणारी यश आलेलं आहे आणि अशा रीतीने एक सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलेलं आहे ते म्हणजे प्रिस्टीन यांनी. आणि या सामन्याचं पारितोषिक आमचे युवा नेतृत्व श्री गीतेश राऊत यांच्या हस्ते 45 धावांची सुरेख खेळी केली होती. 45 वर्षाचे असून देखील या वेळी देखील त्यांनी 45 धावांची खेळी केली आहे. एक उत्कृष्ट फिटनेस त्यांच्याकडे आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला भेटेल. एकतर्फी सामना जिंकवून दिला होता आपल्या संघाला. कट केलेला आहे मध्ये एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? आणि 3 धावा काढण्यात यश आलेलं आहे. बोला के लिया चला लवकरात लवकर इथे निर्धी करायची नाही जरा माईकशी जरा वो आवाज दे देगा अभी कितना रन हो गया खत्म होने में रहता सुंदर रनिंग बिटवीन द विकेट प्रिस्टीन आणि कमलेश यांच्या माध्यमातून 3 धावा तब्बल धावून काढले. 50 धावांचं लक्ष आणि सुरेख लॉकटेड शॉट बघूया. सुरेख असं क्षेत्ररक्षण एक चांगलं चिराग यांच्या माध्यमातून
बक्षी होते ना 6 धावसंख्या झालेली आहे, बिनबाद 6. पुन्हा एकदा बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव कमबॅक करताना पंडित, एक नावाजलेला गोलंदाज आहे पंडित. लिफ्टी तारे भेंचो होने का लिफ्टी मास्टर में थोड़ा कर देना उधर भेंचो लिफ्टी रहा लिफ्टी टीम में मानते हैं क्या बोलते हैं सर अभी देखा था ब्लैक भी क्या मारा ब्लैक ने 2 मारा उसकी मिली जो अपने 2 रन पंडित याचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. एकदा बॅकफुटला कट केला आणि चेंडू सीमा रेषा पार होता. धावसंख्या पुढे सरसावते ती. वैयक्तिक 7 धावांवर खेळत आहेत प्रेस्टीज आणि 3 धावांवर खेळत आहेत कमलेश. बघा आजच्या संपूर्ण सत्रामध्ये आपण वैयक्तिक धावसंख्यांवर, वैयक्तिक खेळीवर, वैयक्तिक कामगिरीवर कटाक्षाने नजर ठेवून आहोत. कारण वैयक्तिक खेळींचं रूपांतर अंतिम पारितोषिकांमध्ये होणार आहे, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे. त्या दरम्यान पंडित यांचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. 50 धावा डिपेंड करत असताना पुन्हा एकदा लॉकलेट शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॉइंट रिजन मध्ये खेळलोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11. मारेगा रे लोग भेंचो यार अच्छा से खेलता है लोग नहीं कम नहीं चला सामना पंचांनी विनंती करतो पंचांना पुन्हा एकदा अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. किती देना चाहिए दारू का मोड़ेगा ना वही खेलेगा अच्छा कितने रन दारू पिएगा ना अभी का क्या गाँव ने ये जो DMR का इसके बाद में नाम लिखा है ना इसके बाद हाँ हाँ वो रख के रहो मेरे को देना तुम्हें कलिना बॉयज आपल्या 11 खेळाडूंची सुपूर्द करायची आहे. कलिना बॉयज आणि तुमचं 12 समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. दरम्यान रुपेश वेळेकर संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं स्लो ओव्हर 1 मध्ये बेट केलेलं आहे. बघा संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे आणि वैयक्तिक पहिलं षटक रुपेश वेळेकर राईट अप ओव्हर द विकेट स्लो ओव्हर 1 मध्ये बेट केलेलं आहे. प्रेस्टीज यांना प्रेस्टीज वैयक्तिक 8 धावांवर खेळत आहेत. पुन्हा एकदा मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. यश आलेला आहे. धावसंख्या पुढे सरसावते ती. 12 50 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचं पाठलाग करत असताना सूर्य कशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये प्रेस्टीजच्या बॅटमधून एक आपण पाहिला होता 3 पॉइंट रिजन मध्ये आणि त्या जोरावर धावसंख्या झाली ती 12. ओव्हर रिजन मध्ये चेंडू टोलावलेला आहे. 1 धाव झालेली आहे. दुसरा धावीचा प्रयत्न करणार का? 2 अगदी सहज सोप्या धावा आणि उत्कृष्ट अशी फेकी सीमा रेषेवरून दिलीप यांच्या माध्यमातून एक सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डीप रिजन मध्ये डीप कव्हर रिजन मधून फेकी सरळ थेट रक्षकाच्या हातामध्ये. त्या दरम्यान 2 धावा काढण्यात यश आलेल्या धावसंख्या 3/14. युवाच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न लेंदीपूरची अपील. पंचांनी निर्णय फेटाळलेला आहे. निर्धाव चेंडू रुपेश यांच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 14. बघा आता कुठेतरी चार्जअप करायला लागेल आपल्याला, कारण आता सामन्याच्या आपण स्पर्धेच्या उत्तरार्धात कुठेतरी पोहोचत आहोत. उपांत्यपूर्व फेरीचा हा 3रा सामना. त्यानंतर प्रथम फेरीचे 2 सामने उपांत्य फेरीतील
उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना, त्यानंतर उपांत्य फेरी आणि नंतर अंतिम फेरी. त्या दरम्यान 2 धावा काढण्यात यश आलेलं आहे आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 16 या धावसंख्येवर. रुपेश पेवेकर कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या संघासाठी. 50 धावांचं लक्ष ही सरासरी 10.00 करायची होती, ती 11.00 ची प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर राखण्यात यश आलं होतं, ते म्हणजे एसके बॉयज संघाला. आणि बघूया दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सरासरी राखण्यात त्यांना यश येते का आपल्यासाठी जोडी. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोदून काढलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जी सरासरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11.0 होती, ती आता दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 8.0 झालेली आहे. 16 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर राहते आणि अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता. कलिना बॉईज विनंती आहे लवकरात लवकर आपल्या स्पर्धकांची खेळाडूंची यादी लवकरात लवकर सुपूर्द करायची आहे. माझी विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि आता संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत सुशांत. फॉर द विकेट सामना करेल क्रिस्टीन आणि रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करीत. कॅमेरा काय नाव तुझं? मुंबई विद्यापीठ क्रीडामध्ये आगमन झालं आणि आयोजकांतर्फे त्यांच्याकडे स्वागत केलं. तसंच त्याच्यासोबत आपल्याला ज्येष्ठ बाबाजी सावंत यांचं देखील आगमन झालेलं आहे. चला सामना पुढे चालू करायचा आहे आणि आता संघाची धुरा सांभाळण्यासाठी सागर नवार. स्ट्राईकला आहेत सागर. सुरेख यांनी पहिल्या चेंडूवर क्रिस्टीन सारखा मोठा गडी टिपलेला आहे आणि आता सागर नवार. आणि चेंडू गचाळ असं क्षेत्ररक्षण चेंडू सीमा रेषा पार चौकार. जात होतं पण क्षेत्ररक्षकाच्या गचाळाच्या ढिसाळाच्या क्षेत्ररक्षणामुळे धावसंख्या पुढे सरसावते ती 20 या धावसंख्येवर. एक गडी बाद. नवार यांनी पहिल्या चेंडूवर चौकार लगावलेला आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड हेलिकॉप्टर उडवलेला आहे. बघूया चेंडू सीमा रेषा पार षटकार आणि बदल.
माहिती आहे. आपल्या संघाला कृपया क्षेत्ररक्षणाकडे वळवायचं आहे. वैभव पाटील यांना नियमांची संपूर्ण माहिती आहे. बिहाइंड द स्क्वेअर लाईनच्या फोर लाइन के अंदर आए अरे वो बाउंड्री लाइन रहता है ना उस स्टंप के सामने आया है. चला फ्री हिटचा चेंडू असणार आहे. बघा नवार यांनी 2 चेंडूवर 10 धावा पटकावलेल्या आहेत मारा ना आणि धाव संख्या पुढे सरसावते ती. 27 फ्री हिट असणार आहे. फ्री हिट एक चेंडू हा नो होता. दोन बॉल झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि आता तिसऱ्या नो बॉलच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षण आहे तेच ठेवावं लागणार आहे. पुन्हा एकदा उलटा पद्धतीचा चेंडू आणि एकूण 3 धावा काढण्यात यश आलेला आहे. चला आता स्ट्राईकला आलेल्या कमलेश. DMR में कोई रहेगा ना 2-4 प्लेस स्ट्राइक पे सागर ने मारा था. चिराग आराम से. अरे आई जाओ चिराग. बाकी ना उसमें विजय मारा था. वही सेट क्या ना किसका लगता है किसको खेलता है. ये तो किसको फोन कर रहा है. पुन्हा शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. चांगलं कुठेतरी कमबॅक करताना आपण संघाला बघत होतो पण या षटकामध्ये पूर्ण नवार यांनी चित्रच पलटून टाकलेलं आहे. आणि कवले त्यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. पहिल्या सामन्यामधला वीर एक चांगला सामन्याचा हिरो कमलेश आपल्या बॅटची आता कडा तापवत असताना 36 धावसंख्या झालेली आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जी 16 होती तब्बल 20 धावा करतील. पुन्हा एकदा चेंडू बिग सिक्सर आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 42. तब्बल 26 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत सुशांत यांच्या माध्यमातून. 2 षटकार आणि 2 चौकार लगावले आहेत. पाइपलाइन त्याच्या घरी पाईप नवीन पाईप. मी डेकोरेटर्स कुठे असतील त्यांना विनंती करतो कृपया माईकशी संपर्क साधायचा. डेकोरेटर्स या ठिकाणी आपले ज्येष्ठ शिवसैनिक अजित शेख यांच्या इकडे आगमन झालं. आम्ही मुंबई विद्यापीठ क्रीडा नगरीमध्ये आयोजकांतर्फे त्यांच्या इकडे हार्दिक स्वागत करीत आहोत. धन्यवाद. चला आता 12 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. नवार यांनी आगमनानंतर सामन्याला कलाटणी दिलेली आहे. बॉलर संजय हेलिकॉप्टर इथे लँड झालेला आहे. कालच्या
संपूर्ण सत्रांमध्ये मी दाखवलं कसं शॉट लावायचं कसं फक्त नाही. झेल टिपण्याचा मान त्याने पटकावलेला होता. तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. मयूर तळेकर त्याला बोललो आणि कृपया लाईनच्या बाहेर न्यायचंय, बाहेर न्यायचंय. सामना करतील रुपेश पेवेकर यांचा. आणि पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाहीये. साऊंड वाले कुठे असतील त्यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. साऊंड वाले गीत. अरे चंदनला आली भाऊकी आई जावाड्यांची, तुमच्या आईची गाण्यांच्या दे झाला आई जावाड्याला. निशांत गाडीगावकर कृपया साऊंड वाल्यांना इथे पाठवायचं आहे. निशांत डाब्याला आली, चंदनला आली भाऊकी आई जावाड्यांची. हा अरे आली तिच्या आईची गाण, फोनवर आली त्याला पत्रिका. अरे बोलतो का मला कमलेश स्ट्राइक पे अभी कमलेश स्ट्राइक पे है, नवर ने मारा था. 10 बॉल 5 चाहिए. पुढील चेंडू पुन्हा एकदा कमलेश यांनी फ्लिक केलेला आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये लॉबॉनचा खेळाडू फील करेपर्यंत एक धाव काढलेली आणि अशा रीतीने धावसंख्या पुढे सरसावते ती 46 जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता. तुम्ही चौकार लावणार का? मीडियावर सगळ्याला विनंती करेल लगेच क्षेत्ररक्षण सुरू करायचं आहे सामना संपल्यानंतर. एक षटक सुशांत यांनी मागच्या सामन्यात सामनावीर पारितोषिक पटकावलं होतं. आणि लॉफ्टेड शॉट बघूया. बिग हिट सोडलेला आहे आणि 2 धावांच्या दरम्यान यशस्वी आहे. आणि आता जिंकण्यासाठी तब्बल एक औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. आणि बाईच्या माध्यमातून अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरसावते ती 250 आणि 4थ्या षटकातच निर्णय लागलेला आहे बहुतेक. जिंकण्यासाठी फक्त एकच धावेची आवश्यकता. आणि कमलेश पुन्हा एकदा संघासाठी अविजित राहतोय. त्याची जॉनची बायको आलेली त्याच्या घरी आलेली. कलर केलाय घराला. हा मग आणि मी त्याच्यामध्ये ते ड्रिल मारून सगळं होल ड्रिल करून बघून ते होल पाडायला लागेल. तेव्हा मार करत होल पाडणार. नवीन पाईप टाकला ना. चला आता संघासाठी 5वं नवीन पाईप आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येत आहेत गोलंदाज घरी पाणी येत होतं ना, नवीन पाईप टाकला होता. नंतर मग सचिन बोलला नावावर सामना करेल. बघूया विजयी चौकार षटकार लावण्यात त्यांना यश येते का? 1 धावेची आवश्यकता. टाकीला लागला आणि गरीबात आलेला आहे सुरेख असा. सोनू विश्वकर्मा यांचं आगमन झालेलं आहे. जिंकण्यासाठी 5 चेंडूत अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. बघा ते 3रं षटक किती मागणं पडलंय. पुन्हा एकदा आणि सूर्य कसं कमबॅक करताना आणि याच्या रीतीने सामना जिंकला.